नमस्कार, तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण मलाई रबडी अवघ्या 15 मिनिटांमध्ये करणार आहोत। आपल्याकडे सणासुदीचे दिवस आले की आपण नेहमीच गोडाधोडाचे प्रकार बनवत असतो, पण हे प्रकार बनवायला गेलो की वेळ खूप लागतो। तर अशा वेळी तुम्ही अशी 15 मिनिटात होणारी मलाई रबडी बनवू शकतात। चला तर मग वेळ न घालवता झटपट होणारी रेसिपी बघून घेऊयात। तर त्यासाठी एक कढई घ्यायची आहे। या कढईमध्ये आपल्याला 2 चमचे पाणी टाकायचे आहे। अशा प्रकारे पाणी टाकून घेतलं की आपलं दूध कढईला खाली लागत नाही। यामध्ये 1 लिटर दूध टाकायचं आहे। तर मी ते फुल फॅट दुधाचा वापर केलेला आहे, म्हणजेच म्हशीच्या दुधाचा या ठिकाणी वापर करायचा आहे। आता एका वाटीमध्ये मी 3 मोठे चमचे कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे। हे बघा, या तर कॉर्नफ्लोअर तुम्ही पाण्यामध्ये भिजवून घेऊ शकतात किंवा हेच दूध जे अजून आपलं रूम टेम्परेचरवर आहे तेच दूध आपण यामध्ये टाकून घेणार आहोत आणि यातल्या सर्व गिठोळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहे। हे बघा, अशा प्रकारे यातल्या सर्व गिठोळ्या आता मोडलेल्या आहे। आपण हे बाजूला ठेवून देऊयात। तोपर्यंत आपलं दूधही छान उकळून आलेलं आहे। दुधालाही छान उकळी आलेली आहे। आता आपण यामध्ये अर्धा कप साखर टाकून घ्यायची आहे। साखर थोडीशी मेल्ट होस तोपर्यंत हे दूध आपल्याला उकळू द्यायचं आहे। मग आपल्याला यामध्ये केसरच्या काड्या टाकून घ्यायच्या आहे। यामुळे या रबडीला रंग खूप छान येतो। आता आपण यामध्ये काही काजूचे काप, बदामाचे आणि पिस्त्याचे काप टाकले आहे। हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडेफार कमी जास्त केले तरी चालेल। एकूण म्हणाल तर मी इथे पाव कप इतके ड्रायफ्रूट्स कट करून टाकलेले आहे। आता आपण हे छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि लगेचच आपल्याला यामध्ये तयार करून घेतलेला कॉर्नफ्लोअर आणि दुधाची स्लरी टाकून घ्यायची आहे। फक्त सतत असं ढवळत राहायचं जेव्हा आपण हे मिश्रण दुधामध्ये टाकत असतो आणि हे मिश्रण शिजवत असताना आपल्याला ढवळत राहायचं आहे। यामध्ये कॉर्नफ्लोअर असल्यामुळे कढईला खाली लागण्याची शक्यता असते। अवघ्या एखाद्या मिनिटामध्ये तुम्ही बघू शकता दूध किती घट्ट झालेलं आहे। आपल्याला हे 4-5 मिनिटासाठी थोडंसं शिजवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला याला अर्धा कप इतकी फ्रेश साय टाकून घ्यायची आहे, म्हणजेच मलाई टाकून घ्यायची आहे आणि याला छान एकदा मिक्स करायचं आहे। गरम दूध असल्यामुळे ही मलाई लगेचच यामध्ये मिक्स होते आणि जसं हे मिश्रण गार होतं तसं अजूनच हे घट्ट व्हायला लागतं। तर हे बघा, मस्तपैकी आपली इथे ही मलाई रबडी रेडी झाली आहे। आता आपण यामध्ये 3 ते 4 कुटून घेतलेले वेलदोडे टाकलेले आहे आणि याला मिक्स करून पूर्णपणे गार करायचं आहे। थोड्या वेळासाठी तुम्ही हिला फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकतात। थंडगार ही मलाई रबडी खायला खूप छान लागते। तुम्ही बघू शकता मस्त इथे आपली मलाई रबडी रेडी झालेली आहे। तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे इन्स्टंट मलाई रबडी करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद।